हॅलो फ्रेंड्स, मी ॲडव्होकेट अश्विनी शिंदे पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या लीगल लेन्स या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे. जर एखाद्या व्यक्तीने कबुली जबाब दिला तर तो लगेच दोषी ठरतो का? तर काही लोकांचं असं म्हणणं आहे की होय, आता जर कबुली जबाब दिला असेल तर तो पूर्णपणे दोषी आहे असंच गृहीत धरलं जातं. पण थांबा, हे अर्धसत्य आहे. जर समजा एखाद्या व्यक्तीने पोलिसांच्या दबावाखाली येऊन, पोलिसांच्या मारहाणीला कंटाळून आणि कुठल्या लालूचमध्ये येऊन जर अशा स्वरूपाचा कबुली जबाब दिला तर तो कोर्टात ग्राह्य धरला जात नाही. परंतु जर मॅजिस्ट्रेट समोर कुठल्याही दबावाशिवाय स्वेच्छेने त्या व्यक्तीने त्याचा कबुली जबाब दिला तर तो कोर्टामध्ये ग्राह्य धरला जातो. याचाच अर्थ असा की भारतीय साक्ष अधिनियम 2023 नुसार कलम 22 ते 28 नुसार असं सांगण्यात आलेलं आहे की जर व्यक्तीने स्वइच्छेने आणि कुठल्याही दबावाशिवाय जर हा कबुली जबाब दिला तर आणि तरच तो ग्राह्य आहे. लक्षात ठेवा, फक्त कबुली जबाबच पुरेसा नाही तर त्याबरोबर पुरावे सुद्धा आवश्यक आहेत. अशाच नवनवीन माहितीसाठी लीगल लेन्सला सबस्क्राईब करा.